संगमनेर तालुक्यातील वडगाव पानगावात 6वी मध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमानं ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे। यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून विधानसभेत ही घटना मांडल्यानंतर सरकारने तात्काळ गंभीर दखल घेतली आहे। सदर विद्यार्थिनी 6वीत शिकते। ती मंगळवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती। त्याचवेळी रस्त्यानं दबा धरून बसलेल्या एका युवकानं तिच्यावर ॲसिड हल्ला केला। त्यानंतर तो पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत, तर आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। आपल्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान ह्या गावामध्ये आज अतिशय दुर्दैवी घटना घडली। खरं तर एक लहान मुलगी 6वीतली आमची ती मुलगी ती घरी जात असताना, शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात पुरुषाने तिच्यावरती ॲसिडचा हल्ला केला। खरं ही मुलगी जिथून जात होती त्या रस्त्यावरती CCTV वगैरे काहीच नव्हतं आणि कुणी का बरं केलंय ते अजूनही कोणाच्या लक्षात येत नाहीये। मला प्रशासनाला आणि शासनाला दोघांना विनंती करायची आहे की आपल्याला तो गुन्हेगार शोधून त्याच्यावरती कडक शिक्षा झाली पाहिजे। ह्याच्यावरती जे काही पावलं तुम्हाला घ्यायचे आहेत ते सर्व घेतले पाहिजे। सगळं राजकारण, पक्ष, धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या मुलींची सुरक्षा हे सर्वात प्रमुख आपली गोष्ट पाहिजे। खरं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, जिथे एका मुलीच्या किंवा महिलेचा अपमान झाला तर महाराजांनी चौरंग आखला होता। अशा महाराष्ट्रामध्ये अशा जेव्हा घटना घडतात ते अतिशय दुर्दैवी आहे। खरं तर काल सुद्धा एक दुर्दैवी घटना घडली की एक तरुणीने लग्नाला नकार दिला तर त्या मुलाने तिच्यावरती चाकूचा हमला केला। ही खूप दुर्दैवी घटना अशा घडताना आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये होताना दिसत आहेत। मला एवढंच सर्वांना विनंती करायची आहे की कडक कायदा मुलींच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा हा झालाच पाहिजे। हे आपली प्रायोरिटी, टॉप प्रायोरिटी म्हणून आपल्या सरकारने त्याच्यावरती काम केलं पाहिजे। इतका कडक आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे की कुणी पुन्हा हिम्मत नाही केली पाहिजे, कोणत्याही मुलीवरती किंवा महिलेवरती हल्ला करण्याची हिम्मत नाही झाली पाहिजे। असा कायदा आपल्या सरकारने काढला पाहिजे। यासाठी खरं आम्ही सर्वजण इथे आहोत। आम्हाला म्हणजे जे काही सरकारला करता येईल त्यांनी ते केलंच पाहिजे। मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व मुलींना पुढे घेऊन येण्याचं जेव्हा बोलत असतो की त्या पुढे आल्या पाहिजे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आणि महिला अतिशय चांगलं काम करताना दिसत आहे आणि त्याच वेळेस असं काहीतरी घडतं जे आपल्या मुलींना पुन्हा कितीतरी वर्ष मागे लुटून देतं। असं न करता काय आपल्याला कडक आणि सुरक्षेसाठी काय आपल्याला करता येईल त्यासाठी नक्की सरकारने तिथे कायदे बनवले पाहिजे, हीच मी विनंती करते। खरं संगमनेर शहरामध्ये आपण महिला सुरक्षा दल हे चालू केलेलं आहे, तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी लागणार आहे। शाळेच्या परिसरामध्ये, हायवेजवरती CCTV असणं आणि ते चालू असणं हे फार गरजेचं आहे। ह्या काळामध्ये आपण सर्वजणांनी खरं ह्या परिवाराबरोबर, ही मुलगी अतिशय लहान 6वीतली 13 वर्षाची, तिला वडील नाही, आई अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहते, ती तिच्या मामांकडे शिक्षण घेत होती। असं असताना असं काहीतरी घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे। मला पुन्हा एकदा प्रशासनाला, शासनाला एकच विनंती करायची आहे, आपल्या सरकारला एकच विनंती करायची आहे, तुम्ही कठोर शिक्षा आणि कडक कायदे ह्याच्यावरती काम आपण केलंच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, संगमनेर।